नमस्कार. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये सर्व उपस्थित रसिक प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. रसिको, दिवाळीची संध्याकाळ अर्थातच दीपसंध्या हा एक सुरमय कार्यक्रम सोलापूर विद्यापीठाचे संगीत विभागाचे विद्यार्थी आपल्या समोर आज सादर करणार आहेत. आणि ह्याच दिवशी म्हणजे आज 23 नोव्हेंबर, 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर हा सप्ताह आपल्या भारतवर्षामध्ये कौमी एकता सप्ताह म्हणून साजरा केला जातो. तर मंडळी, याचंही औचित्य साधून दीपसंध्या आणि कौमी एकता सप्ताहाचा आजचा हा कार्यक्रम आपल्यासमोर सादर करताना आम्हाला मनस्वी आनंद होतोय. या कार्यक्रमाला अध्यक्षा म्हणून लाभलेल्या सोलापूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडमचं मी मनापासून स्वागत करतो. त्यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर देवेंद्रनाथ मिश्रा सरांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करतो. सोलापूर विद्यापीठाचे माननीय कुलसचिव प्राध्यापक डॉक्टर VB घुटे सरांचं मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे वित्त आणि लेखा अधिकारी माननीय श्रेणिक शहा सरांचंही मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. सोलापूर विद्यापीठाचे अधिष्ठाता माननीय विकास कदम सरांचंही मी इथे शब्दसुमनांनी स्वागत करतो. आणि ललित कला संकुल आणि कला विभागाच्या संचालिका डॉक्टर माया पाटील मॅडम यांचंही मी इथे स्वागत करतो. आणि ह्या कार्यक्रमाची प्रस्तावना करण्यासाठी मी आमंत्रित करतो आमच्या संचालिका डॉक्टर माया पाटील मॅडम यांना. केंद्र शासनाच्या गृह मंत्रालयाने स्थापन केलेल्या राष्ट्रीय सांप्रदायिक सद्भावना प्रतिष्ठान नवी दिल्ली यांच्या वतीने कौमी एकता सप्ताहामध्ये सांस्कृतिक एकता दिवस आज 23 नोव्हेंबर रोजी करण्याचे योजले आहे. त्यानिमित्ताने ललित कला व कला संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांच्याद्वारे भारतीयांच्या वैविध्यतेवरील एकता यावर भर देणारा हा सांस्कृतिक कार्यक्रम सांस्कृतिक संरक्षण व एकात्मता संबंधाची भारतीय परंपरा सादर करणारा दीपसंध्या हा कार्यक्रम कोविड-19च्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन पद्धतीने सादर करीत आहोत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या कुलगुरू माननीय डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडम, कुलगुरू डॉक्टर देवेंद्रनाथ मिश्रा सर, कुलसचिव डॉक्टर घुटे सर, वित्त व लेखा अधिकारी श्री श्रेणिक शहा सर, अधिष्ठाता डॉक्टर विकास कदम सर, उपस्थित संचालक, विभाग प्रमुख, प्राध्यापक, विद्यार्थी आणि रसिक हो. कौमी एकता सप्ताहानिमित्त सांस्कृतिक एकता आणि दीपसंध्या या कार्यक्रमात आपणा सर्वांचे खूप स्वागत आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात ललित कला आणि कला संकुल गेल्या 1 वर्षापासून कार्यरत आहे. या संकुलामध्ये संगीत, वादनामध्ये तबला आणि पखवाज आणि नाट्यशास्त्र हे विषय आहेत. आमच्या माननीय कुलगुरू मॅडमच्या अथक प्रयत्नाने हा विभाग या ठिकाणी सुरू झाला आहे आणि तो यशस्वीरित्या वाटचाल करीत आहे. सांस्कृतिक एकता आणि दीपसंध्या या कार्यक्रमात आम्ही वैविध्यतेतून एकता, गायन आणि वादनातून ही विविध सांस्कृतिक परंपरा या ठिकाणी सादर करत आहोत. ललित कला आणि कला संकुलाचे विद्यार्थी यामध्ये सहभागी आहेत. तसेच शिक्षक वृंदही सहभागी आहे. ऑनलाईन कार्यक्रम करण्याचा आमच्या विद्यार्थ्यांचा हा पहिलाच प्रयत्न आहे. तरी आपण या कार्यक्रमाचा जरूर आस्वाद घ्यावा ही विनंती. धन्यवाद. रसिक हो, भारत देश स्वतंत्र झाला. आपल्या भारत मातेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शहीदांनी प्राणांची आहुती लावली.
त्यांनी जात धर्म पंथ काहीही न पाहता केवळ आपल्या मातृभूमीसाठी सर्वस्वाचा त्याग केला. ह्या सगळ्याच शहीदांना, या सगळ्याच स्वातंत्र्य योद्ध्यांना या दिवाळीनिमित्त अभिवादन करण्याचा, त्यांची आठवण काढण्याचा आजचा हा दिवस. रसिको, 19 नोव्हेंबर ते 25 नोव्हेंबर असं दरवर्षी आपल्याकडे कौमी एकता सप्ताह संपन्न होतो, साजरा केला जातो. यामध्ये 19 नोव्हेंबरला राष्ट्रीय एकता दिवस असं घोषित करण्यात आलं आहे. तसंच 20 नोव्हेंबरला अल्पसंख्याक कल्याण दिवस साजरा केला जातो. 21 नोव्हेंबरला भाषा सद्भावना दिवस संपन्न होतो. म्हणजेच भारतवर्षात असंख्य भाषा बोलल्या जातात. आपल्याकडे म्हटलं जातं की दर 12 कोसांवर भाषा बदलली जाते आणि ह्याचंच एकात्मतेचं स्वरूप आपण साजरं करतो 21 नोव्हेंबरला. 22 नोव्हेंबरला आपल्या समाजातील दीनबंधूंबद्दल, म्हणजेच दीन दुबळ्यांप्रती आदर व्यक्त करण्याचा, त्यांना आपलंसं करण्याची सामाजिक भावना देणारा हा दिवस 22 नोव्हेंबर. 23 नोव्हेंबर म्हणजेच आजचा दिवस हा सांस्कृतिक एकता दिवस म्हणून संपन्न होतो. मंडळी, आपल्याला माहिती आहे की कलाक्षेत्रात सुद्धा संगीतामध्ये अनेक घराणी, वादनातली घराणी वेगळी, गायनातली घराणी वेगळी, नृत्याच्या परंपरा वेगळ्या, उत्तरेतला नृत्य प्रकार वेगळा, दक्षिणेतला नृत्य प्रकार वेगळा आणि आपण तर मध्य भागात राहतो. आपल्याकडे असंख्य लोकनृत्य प्रकार आहेत, नाटक आहे, व्यक्त होण्याची अनेक माध्यम आहेत. या सगळ्यांचाच हा आजचा दिवस सांस्कृतिक एकता दिवस. उद्या अर्थात 24 नोव्हेंबरला महिला दिवस साजरा होतो आणि 25 नोव्हेंबरला संरक्षण दिवस साजरा केला जातो. असा हा कौमी एकता सप्ताह भारतवर्षात साजरा केला जातो आणि त्याचंच आजचं हे पुष्प सांस्कृतिक एकता दिवस आपल्यासमोर दीपसंध्या या कार्यक्रमातून सादर करताना आम्हाला अतिशय आनंद होतोय. रसिको, यानंतर मी आमंत्रित करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या माननीय कुलगुरू प्राध्यापिका डॉक्टर मृणालिनी फडणवीस मॅडमना की त्यांनी आपलं अध्यक्षीय मनोगत आपल्यासमोर मांडावं आणि आपल्याला मार्गदर्शन करावं. नमस्कार. आज दीपसंध्या या कार्यक्रमाअंतर्गत आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. कौमी एकता सप्ताह दिनानिमित्त आणि सांस्कृतिक एकता या संदर्भात जी शासनाची भूमिका आहे आणि त्याच्याचबरोबर विद्यापीठाने जे एक विशेष असा कार्यक्रम ठेवलेला आहे, या सगळ्यांमध्ये मी आपलं एकदा परत स्वागत करते. गेल्या 1 वर्षापासून आम्ही वेगवेगळ्या ललित कला विभागामध्ये जे कार्यक्रम घेतो आहोत किंवा जे विद्यार्थी आमच्याकडे आलेले आहेत त्यांचा उत्साह बघता जे काही आमचे सगळे कार्यकर्ते आहेत, काम करणारी लोक आहेत, ते अतिशय उत्साहाने वेगवेगळे उपक्रम राबवित आहेत. त्याच्यामध्ये दीपसंध्या हा दिवाळीच्या निमित्ताने आणि तो निश्चितच एक असा आनंद घेऊन येणारा पर्व याच्याकरता आहे. त्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी तर आहेच, पण घरोघरी हा एका विशेष उद्देशाने मनवला जातो आणि त्याच्यामध्ये आमचे एक 10 ते 12 विद्यार्थी यांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची जी कला आहे ती सादर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही एक अशी बाब आहे की ज्याला आता साधारणपणे पूर्ण जगामध्ये म्हणा किंवा काही तर क्षेत्र अशी आहे जगाची की त्याच्यामध्ये खूप आधीपासूनच या सगळ्या गोष्टीला अतिशय महत्व आहे. मग तो कुठल्याही फील्डचा व्यक्ती असो, त्याला या गोष्टीचा जो एक आवड असते त्याच्यामध्ये तो स्वतःला सिद्ध करू शकतो आणि ज्याला याच्यामध्ये करिअर करायचं आहे त्याच्याकरता हे विद्यापीठाने दिलेलं एक व्यासपीठ जे आम्ही तयार केलंय त्याच्यातलीच एक ही कडी आहे असं म्हणायला हरकत नाही. असा एक काळ होता की ज्याच्यामध्ये अनेक प्रकारे दीपसंध्या असो किंवा दीप सकाळ सुद्धा एक असा कार्यक्रम होता ज्याच्यामध्ये लोक किंवा अजूनही तो वेगवेगळ्या ठिकाणी तयार केलेलाच असतो. कोरोना काळामध्येच कदाचित त्याला थोडीशी लगाम बसलेली असेल, पण त्याच्यामध्ये अनेक प्रकारचे जे परफॉर्मन्सेस असतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने तबला, हार्मोनियम, गाणं या सगळ्यांच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेजेस लोकांना पोहोचवले जातात. आता याचा जर अर्थ बघितला तर एक अक्षरशः अंधकारातनं आपण उजेडाकडे येणं आणि वेगवेगळ्या अशा
कार्यक्रमांना हाती घेणं, ज्याच्यातनं एक रिलॅक्सेशन पण होऊ शकेल आणि एक ध्येयपूर्ती मॅसेज म्हणतो ज्याला आपण, ते पण लोकांपर्यंत जाऊ शकेल अशा प्रकाराचा एक हे उपक्रम असतो. शासनाने देखील जो हा उपक्रम हाती घेतला आहे सांस्कृतिक एकताचा, त्याचा उद्देश तोच आहे की लोकांना याच्यामध्ये समाविष्ट करून घेणं आणि नेहमीच धर्माची विजय, अधर्माचा पराजय होणं, त्याच्याच बरोबर सत्य जे आहे ते पुढे येणं, असत्य हे समाप्त होणं, तशाच प्रकारे अनेक प्रकाराची जी काळोख आहे ते संपणं आणि उजेडाकडे येणं, अशा सगळ्या उद्देशाने हे तयार केले जातात. आपल्या इतिहासामध्ये आपल्या अनेक प्रकारच्या कथा कादंबऱ्यांमध्ये आणि अनेक अशा विविध संस्थांनी हे उपक्रम चालू ठेवलेले आहे. पण जशी दगदग व्यक्तीची वाढली आणि आपण थोडंसं पाश्चिमात्य संस्कृतीकडे वळत गेलो, यांना कुठेतरी लगाम बसते असं पण आपल्याला लक्षात यायला लागलं. परंतु ज्या ज्या क्षेत्रांमध्ये लोकांनी याला जीवन दान देण्याची किंवा जीवित ठेवण्याची एक म्हणजे मनाची तयारी केलेली आहे, त्याच्यामधला असे हे प्रयोग अत्यंत महत्वाचे ठरू शकतात. येणाऱ्या पिढ्याला एक उपदेश देणारे असू शकतात. जसं आपण अनेक लोकांची नावं घेतो की त्यांनी केलेले काम जे समाजामध्ये आहे त्याचा उपयोग समाजाला व्हायला पाहिजे, तशाच पद्धतीने हा एक प्रयोग आपण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझं सगळ्यांना एक विनंती आहे की ह्याचा पूर्ण आपण आनंद घ्यावा. याच्यामधनं जे काही सत्य आहे त्याला समजण्याचा प्रयत्न करावा. जे काही समाजामध्ये अनेक प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, करणारा तर व्यक्तीच असतो, माणूसच असतो आणि त्याला ठीक करणारा पण देखील माणूसच असतो. म्हणून आपण चांगल्या मानवाच्या निर्मितीकडे सुद्धा हे एक येणारं पाऊल आहे असं गृहीत धरून आपण या दृष्टिकोनातनं पाहिलं कार्यक्रमाला तर अधिक चांगलं होईल. हे जे विद्यार्थी यांनी अतिशय परिश्रम घेतलेले आहे त्यांचं मी विशेष कौतुक करते, कारण की त्यांनाच एका या माध्यमातनं पुढे येण्याची संधी तर आहेच आणि ते स्वतःच्याही निर्मितीला त्याच्यातनं तयार करू शकतात. त्याच्याबरोबर आमचे जितके इथे शिक्षक आहे आणि आमच्या समन्वय करणाऱ्या ज्या प्राध्यापिका आहेत डॉक्टर माया पाटील, या सगळ्यांच्या माध्यमातनं आपण याला एक असा रूप दिलेला आहे जो समाजाकरता काहीतरी निश्चित एक चांगलं व्यासपीठ देऊ शकेल. याकरता मी सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि अशा अनेक कार्यक्रमांना घेऊन आम्ही पुढे येणारच आहोत. त्यामध्ये पण सगळ्यांनी आपली सहभागिता अशीच नोंदवावी. सगळ्यांना परत सगळ्यांचा आभार मानते. थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. मित्रहो, पद्याशी अर्थातच गाण्याशी असलेली आपली जी नाळ आहे ती अगदी निसर्गाने जन्मतः आपल्याला जोडून दिलेली आहे. म्हणूनच भाषाही न कळणाऱ्या लहान बाळाला जेव्हा गाण्याची लय ऐकायला येते तेव्हा ते एका क्षणात शांत होतं. शास्त्रज्ञांनी अथक परिश्रम करून सिद्ध केलं की ज्या झाडांना गाणी ऐकवली जातात ती झाडं अतिशय वेगळ्या वेगाने वाढतात. मित्रांनो, म्हणूनच आपण जेव्हा दुःखात असतो, आनंदात असतो, आपल्याला व्यक्त होण्याचं आणि आनंद व्यक्त करण्याचं किंवा शांत होण्याचं माध्यम म्हणून गाण्यांकडे पाहिलं जातं. त्याचबरोबर कोणत्याही धर्मातले आपण धर्मग्रंथ पाहिले तर प्रत्येकात एक लयबद्धता आपल्याला सापडते. काव्यात्मक स्वरूपात त्यातल्या ओव्या, त्यातले श्लोक, त्यातले अजान, प्रत्येक गोष्टी काव्यात्मक स्वरूपात त्यात मांडल्या गेलेल्या आहेत. त्यामुळं संगीत हे एकमेव शाश्वत सत्य असं वाटतं. म्हणूनच दिवाळी ह्या आनंदमयी पर्वाला दीपसंध्या या कार्यक्रमाने आपण आज साजरं करणार आहोत. आपण खरं तर भारत देशातले रहिवासी, जगभरातल्या अनेक देशांमध्ये भारत देश असा ओळखला जातो की इथे अनेक धर्मांचे, अनेक जातीचे, अनेक पंथांचे लोक अगदी गुण्यागोविंदाने राहतात, आपला आनंद व्यक्त करतात. म्हणूनच अल्लाह, ईश्वर सगळं एकसमान मानणारा हा भारतीय माणूस भारत मातेसमोर मात्र तितकाच विनम्र होतो. आणि म्हणूनच ह्या देवाचं साकडं गाण्यासाठी, त्याचं गुणगान गाण्यासाठी आपल्यासमोर आता येत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आनंद धर्माधिकारी आणि त्यांना तबल्यावर साथ करतायत प्राध्यापक दीपक दाभाडे आणि हार्मोनियमवर साथ करतायत प्राध्यापक कैलास नेरकर सर.
हा जातीभाव विसरनिया एक होऊ आम्ही, अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. अशी प्रार्थना समस्त मानव जातीला करणारे विदर्भातले राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ही कविता जगाला माणुसकीचा एक नवीन संदेश देते. मित्रो, दिवाळी निमित्ताने आपल्याला हेच शिकायचं आहे
आणि कौमी एकता दिन म्हणजेच आपण कोणत्याही जाती धर्माचे असो, पण आपलं राष्ट्रीयत्व, आपण भारतीय असल्याची भावना आपल्याला एकत्र बांधून ठेवतीये. त्यामुळं माणसापेक्षा मोठा कोणताही धर्म नाही, कोणतीही जात नाही, कोणतीही भावना नाही, असा आशय असलेली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ही रचना या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे आपल्यासमोर सादर करतायत. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर कैलास नेरकर आणि त्यांना तबल्यावर साथ करतायत प्राध्यापक दीपक दाभाडे सर. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वाओ इस्लामी. नांदोत सुखे गरीब अमीर एक मतानी. मग हिंदू असो ख्रिश्चन वाओ इस्लामी. स्वातंत्र्य सुखाया सकला माझी वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. हा जाती भाव विसरुनिया एक हो आम्ही. अस्पृश्यता समूळ नष्ट हो जगातुनी. खळनिंद कामनी सत्य न्याय वसुदे देवरची असादे. या भारतात बंधुभाव नित्य वसुदे देवरची असादे. हे सर्व पंथ संप्रदाय एक दिसुदे मतभेद नसुदे. मतभेद नसुदे. मतभेद नसुदे. रसिका, भारत देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांनी या दिवाळीचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे एका कवितेतून. अटलजी म्हणतात, जब मन में हो मौज बहारों की, चमकाए चमक सितारों की, जब खुशियों के शुभ घेरे हो, तन्हाई में भी मेले हो, आनंद की आभा होती है, उस रोज दिवाली होती है. जब प्रेम के दीपक जलते हो, सपने जब सच में बदलते हो, मन में हो मधुरता भावों की, जब लहके फसले चावों की, उत्साह की आभा होती है, उस रोज दिवाली होती है. जब प्रेम से मीत बुलाते हो, दुश्मन भी गले लगाते हो, जब कहीं किसी से वैर न हो, सब अपने हो कोई गैर न हो,
अपनत्व की आभा होती है, उस रोज दिवाली होती है। जब तन मन जीवन सज जाए, सद्भाव के बाजे बज जाए, महकाए खुशबू खुशियों की, मुस्काए चंदनिया सुधियों की, तृप्ति की आभा होती है, उस रोज दिवाली होती है। आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये केवळ सण म्हणूनच नाही तर आनंद वाटण्यामध्ये खरी दिवाळी आहे, असा एक उच्च विचार अटलजींनी आपल्यासमोर मांडला, आपल्याला दिला. आणि हाच विचार आपण करत वर्षभर दिवाळी साजरी करायची आहे, अशीच भावना घेऊन येते संगीत विभागाची विद्यार्थिनी सोनाली देवकर. गीताचे बोल आहेत, दीपावली मनाए सुहानी. ज्या ज्या घरात सगळ्या सुना, मुलं, जावा, नातवंड एकत्र येतात, सगळे मिळून कामं करतात, तिथं खरं तर खूप प्रसन्न वाटतं, करमतं. सणांचे 2-4 दिवस अगदी मस्त मजेत आनंदात जातात. हे करमणं, मजा वाटणं, प्रसन्न वाटणं म्हणजे खरं तर आपल्याकडे
लक्ष्मी आलेली असते. ती येते, राहते, जेवते आणि जाताना म्हणते, खुशाल राहा, असंच मिळून मिसळून राहा. कोणी आणि का लावलं असेल आपल्या मागे हे सगळं? शास्त्रीय दृष्ट्या असेल का हे सगळं, का कोणी असंच केलेलं असेल? थोडा विचार केला, चिंतन केलं तर आपल्याला कळेल. ह्या सणाच्या निमित्तानं आपलं घर भरून जातं, आपुलकीला उधाण येतं, माणसं एकत्र येतात, भेटतात, बोलतात आणि पुन्हा आपापल्या गावी पोट भरण्यासाठी निघून जातात. मला मला करण्यापेक्षा तू घेचा आग्रह करणं, अधिक खाऊन घ्या आणि नंतर काम करा, अशी ज्येष्ठांनी केलेली मायेची सूचना, घर, कुटुंब आणि नातं टिकवण्यासाठी केलेला प्रत्येक सदस्याचा त्याग, हीच खरी लक्ष्मी. आणि मित्रहो, ही लक्ष्मी आपल्याकडे येण्यासाठी कोणत्याही सणाची विशेष आवश्यकता नाही. आपण एकत्र गुण्यागोविंदानं राहणं, हीच खरं तर भाग्यदा लक्ष्मी. आणि ह्या भाग्य देणाऱ्या लक्ष्मीला आवाहन करण्यासाठी आपल्या समोर येत आहेत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आनंद धर्माधिकारी, आणि त्यांना तबला साथ करतायत प्राध्यापक दीपक दाभाडे, आणि हार्मोनियमवर साथ करतायत अमित साळुंखे. पुरंदरदासांची ही अजरामर रचना भारतरत्न पंडित भीमसेन जोशींनी तितकीच लोकप्रिय करून दिली होती. तोच अनुभव आपल्याला देण्यासाठी येत आहेत प्राध्यापक डॉक्टर आनंद धर्माधिकारी. भाग्यदा लक्ष्मी ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ 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 ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಬನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೋ ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ, ಹೆಜ್ಜೆ ಕಾಲ್ಗಳ ಧ್ವನಿಯ ತೋರುತ್ತ ಹೆಜ್ಜೆಯ ಮೇಲೊಂದು ಹೆಜ್ಜೆಯ ನಿಕ್ಕುತ್ತ, ಸಜನ ಸಾಧು ಪೂಜೆಯ ವೇಳೆಗೆ ಮೆಚ್ಚಿಗೆ ಬೆಳಗಿನ ಬೆಣ್ಣೆಯಂತೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ, ಕನಕವೃಷ್ಟಿಯ ಕರೆಯುತ್ತ ಬಾರೆ ಮನ ಕಾಮನೆಯ ಸಿದ್ಧಿಯ ತೋರೆ, ದಿನಕರ ಕೂಟಿ ತೇಜದ ಹೊಳೆಯುವ ಜನಕರಾಯಣ ಕುಮಾರಿ ಬೇಗ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ. ಅತ್ತಿತ್ತಗಲದೆ ಭಕ್ತರ ಮೊನೆಯೊಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ, ಅತ್ತಿತ್ತ
तगलದೆ ಭಕ್ತರ ಮುನಿಯಳು ನಿತ್ಯ ಮಹೋತ್ಸವ ನಿತ್ಯ ಸುಮಂಗಲ ಸಜೀವ ತೋರಿದ ಸಾಧು ಸಜ್ಜನರ ಚಿತ್ತಗೊಳಿಯುವ ಪುತ್ಥಳಿ ಬೊಂಬೆ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯವೇ ಕೊಟ್ಟು ಕಂಕನ ಕೈಯಾದಿರುವುದ ಬಾರೆ ಸಂಖ್ಯೆ ಇಲ್ಲದ ಭಾಗ್ಯವೇ ಕೊಟ್ಟು ಕಂಕನ ಕೈಯಾದಿರುವುದ ಬಾರೆ ಕುಂಕುಮಾಗಿದೆ ಪಂಕಜ ರೋಜಿ ವೆಂಕಟರ ಮಣನ ಬೆಂಕದ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ತುಪ್ಪದ ಗಳಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಪೂಜೆ ವೇಳೆಗೆ ಶಂಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲದ ಗಳಿಸಿ ಸಕ್ಕರ ತುಪ್ಪದ ಕಾಲುವೆ ಗಳಿಸಿ ಶುಕ್ರವಾರದ ಹತ್ತರ ಉಳ್ಳ ಅಳಂಗಣ ಅಂಗಣ ಚೊಕ್ಕಪುರಂದನ ವಿಠಲ ರಾಣಿ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ 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 ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ನಮ್ಮಮ್ಮ ನೀ ಸೌಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ ಭಾಗ್ಯದ ಲಕ್ಷ್ಮೀ ಬಾರಮ್ಮ सूर्ये अधिष्ठिली प्राची जगात जाणीव दे प्रकाशाची तैसी श्रोतया ज्ञानाची दिवाळी करी. मंडळी, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली यांनी सांगितलं की कोणत्याही प्रकारची आभूषणं न करता, कोणत्याही प्रकारचा दिखावा न करता ज्ञानाची दिवाळी ज्या घरात होते ती खरी दिवाळी. ज्ञानेश्वर माऊली, तुकोबाराया, संत चोखामेळा, संत गोरा कुंभार, मुक्ताई, जनाबाई यांना ज्याने वेड लावलं त्या कानडा राजा पंढरीच्याने, अर्थातच दक्षिणेची काशी समजल्या जाणाऱ्या पंढरपुरामध्ये ह्या सगळ्याच संतजनांचा वास होता. तिथे त्यांची उपस्थिती होती. आणि आपल्यासाठी भूषणाची गोष्ट ही मंडळी की आपण ह्या पंढरपूरच्या म्हणजे पांडुरंगाच्या अगदी जवळ राहतो आणि म्हणूनच त्याचं कौतुक, त्याचा आनंद, त्याचा अभंग आजच्या या कार्यक्रमात नाही झाला तरच नवल. संगीत विभागाचा विद्यार्थी ओंकार कुलकर्णी आपल्यासमोर घेऊन येतोय या कानड्याचं उत्तम वर्णन, अर्थातच आपल्या सगळ्यांचाच माहितीतला अभंग, आवडता अभंग, कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा, कानडा राजा पंढरीचा. वेदा नाही कळला, वेदा नाही कळला, पंत पारयाचा
कानडा राजा पंढरीचा. निराकार तो निर्गुण ईश्वर तसा प्रकटला असा विठेवर. निराकार तो निर्गुण ईश्वर तसा प्रकटला असा विठेवर. उभय ठेविले हात कटीवर, उभय ठेविले हात कटीवर. पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. परब्रह्म हे भक्तांसाठी, परब्रह्म हे भक्तांसाठी. मुखे ठाकले भीमे काठी, मुखे ठाकले भीमे काठी. उभा राहिला भाव सामय, उभा राहिला भाव सामय. जणू की पुंडलिकाचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. हाम्याची खीर चाकतो, चोखोबाची गुरे राखतो. हाम्याची खीर चाकतो, चोखोबाची गुरे राखतो. पुरंदराचा हा परमात्मा, पुरंदराचा हा परमात्मा. वाली नामाजीचा कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा पंढरीचा. मित्रहो, या रंगतदार मैफिलीमध्ये आणखीन गीतं, शास्त्रीय संगीत याचा आनंद आपल्याला घ्यायचा आहेच आहे. पण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये नाटक शिकायला, संगीत शिकायला, गायन शिकायला, वादन शिकायला प्रवेश कसा घ्यायचा हा प्रश्न आपल्यापैकी बहुतेकांना उपस्थित झालेला असणारच आहे. म्हणूनच सन 2020 आणि 21 या वर्षांसाठी प्रवेश प्रक्रिया नुकतीच सुरू झालेली आहे आणि 30 नोव्हेंबरपर्यंत आपल्याला या विभागामध्ये प्रवेश घेता येणार आहे. आणि एकदा का आपण आमचे झालात, या सोलापूर विद्यापीठाचे झालात, की पुढच्या कार्यक्रमामध्ये आपणही अशाच पद्धतीने दर्जेदार गीतं, दर्जेदार कार्यक्रम सादर करू शकणार आहात. कारण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आपल्याला देतं सुसज्ज अशी प्रयोगशाळा, खूप सारी वाद्य, तानपुरे, हार्मोनियम, तबला, पखवाज, याचबरोबर नाटकाचीही सुसज्ज अशी कार्यशाळा, म्हणजे जिथे लेव्हल्स आहेत, मोडे आहेत, सेठी आहे, प्रकाश योजनेचं सगळं साहित्य आहे, ध्वनी व्यवस्था आहे. अशा सर्व सोयींनी युक्त आणि उत्तम प्राध्यापक वृंद जिथे आहे असं आपलं सोलापूर विद्यापीठ हे सोलापूरसाठी शान आहे. आणि ह्याच संगीत विभागाचे 3 विद्यार्थी हिरे अनिकेत पुजारी, विशाल कुलकर्णी आणि ओंकार कुलकर्णी आपल्यासमोर सादर करतायत तबला सहवादन.
मित्रहो, अचानक एका क्षणी आपलीच नवीन ओळख होणं म्हणजे दिवाळी. सकाळपासून रात्रीपर्यंत रटाळ कामं उरकल्यानंतर काहीतरी छानसं सुचणं म्हणजे दिवाळी. सुचता क्षणी मरगळ झटकून लगेच कामाला लागणं म्हणजे दिवाळी. आणि काम मनासारखं झाल्यानंतर मनात आनंदाची पणती लागली ना की साजरी होते दिवाळी. आणि असेच सातत्याने नवनवीन प्रयोग करणारे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे सगळेच प्राध्यापक आणि गुरुजन यांना या दिवाळीनिमित्त शतशः नमन. अशाच अनेक प्राध्यापकांपैकी, शिक्षकांपैकी, गुरुजनांपैकी ललित कला संकुलाचे संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर कैलास नेरकर आपल्यासमोर घेऊन येत आहेत मराठी संगीतातील एक अजरामर गीत, केव्हा तरी पहाटे. केव्हा तरी पहाटे, केव्हा तरी पहाटे, उलटून रात गेली, मिटले चुकून डोळे, मिटले 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 चुकून डोळे, हरवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे, सांगू तरी कसे मी वय कोवळे उन्हाचे, वय कोवळे उन्हाचे, उसवून श्वास माझा, उसवून श्वास माझा, फसवून रात गेली, केव्हा तरी पहाटे. कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, सुटली मिठी जराशी, कळले मला न केव्हा, निसटून रात गेली, केव्हा तरी पहाटे. उरले उरात काही आवाज चांदण्याचे, उरले उरात काही आवाज चांदण्याचे, आकाश तारकांचे, उचलून रात गेली, आकाश तारकांचे, उचलून रात गेली, केव्हा तरी पहाटे.
स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीत पंक्ती मग ओळ शेवटाची मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली केव्हा तरी पहाटे उलटून रात गेली केव्हा तरी पहाटे केव्हा तरी पहाटे. संपू दे अंधार सारा उजळू दे आकाश तारे गंधाळल्या पहाटेस येथे वाहू दे आनंद वारे जाग यावी सृष्टीला की हो उदे माणूस जागा भ्रष्ट चारे नष्ट व्हावे घट्ट व्हावा प्रेम धागा स्वच्छ सारे मार्ग व्हावे अनमने ही साफ व्हावी मोकळ्या श्वासात येथे जीवसृष्टी जन्म घ्यावी स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा स्पंदनांचा अर्थ येथे एकमेकांना कळावा ही सकाळ रोज यावी माणसाचा देव भावा. मंडळी, किती सुंदर प्रार्थना आहे. एका अज्ञात कवीची ही कविता अशीच मिळाली, छान वाटली म्हणून सादर केली. माणसाचा देव व्हावा हे फार सुंदर वाक्य आहे कवितेतलं आहे. या सृष्टीचं भलं व्हावं, मानव जातीचं भलं व्हावं. आणि हा देव आपण कुठे कुठे पाहतो. आपल्या घरात देव्हाऱ्यात असतो, मंदिरात असतो, माणसात असतो. पण मित्रहो, माणूस आणि गावभाग याचं एक अतूट नातं आहे. म्हणूनच आपल्या कामावर श्रद्धा असणारे एक जमात म्हणजे हे कामकरी कष्टकरी मित्र, त्यांच्यामुळे आपण शहरी लोक आपलं दैनंदिन जीवन आनंदात काढत असतो. म्हणूनच मंडळी, अशा सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करणं या दिवाळीला आपलं प्रथम कर्तव्य आहे. ज्या शेतकऱ्यांनी, ज्या कष्टकऱ्यांनी धान्य पिकवलं, अशा सगळ्यांना आमचा नमस्कार आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. त्याचबरोबर ह्या पूर्ण समाजामध्ये ज्यांनी लोहार काम केलं, ज्यांनी सुतार काम केलं, ज्यांनी मडकी घडवली, ज्यांनी बागकाम केलं, अशा आमच्या अनेक बांधवांचे आम्ही इथे ऋण व्यक्त करतो. आणि ऐरणीमध्ये देव हुडकणाऱ्या ह्या सगळ्या समाज बांधवांचे त्यांच्याच शब्दात ऋण व्यक्त करतो. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे हे गीत सादर करण्यासाठी मी आपल्यासमोर आमंत्रित करतो संगीत विभागाची विद्यार्थिनी सोनाली देवकर यांना. ऐरणीच्या देवा तुला ठिणगी ठिणगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे. लेऊलेन गरिबीचा चण खाऊ लोखंडाचं लेऊलेन गरिबीचा चण खाऊ लोखंडाचं दिलं हो आभारूच
लक्ष्मीच्या हातातली गौरी भावी भर खाली लक्ष्मीच्या हातातली गौरी भावी भर खाली इडा पेडा जाईल आली किरपा तुझी भातातल्या सुरासंग किरपा तुझी भातातल्या सुरासंग गाऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी सुख थोडं दुःख भारी दुनिया ही भली बुरी धाव बसल धावावरी सोसायला झुंजायला अंगी बळ येऊ दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे ऐरणीच्या देवा तुला थिंगी थिंगी वाहू दे आभाळागत माया तुझी आम्हावरी राहू दे तंतुवाद्यांमध्ये सर्वात कठीण असलेलं वाद्य म्हणजेच सितार. विद्यादेवता श्री शारदेने जे वाद्य वाजवलं ते म्हणजे सितार. ज्या वाद्याची गोडी सुमधुर आहेच आहे, पण त्या वाद्यामुळं गीताला संगीताला एक वेगळा साथ चढतो. आणि असंच वाद्य म्हणजे सितार आपल्यासमोर पेश करण्यासाठी मी आमंत्रित करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा गुणी विद्यार्थी विशाल कुलकर्णी याला, जो आपल्यासमोर सादर करतोय गत आणि झाला. आणि त्याला तबला साथ करायला येतोय अनिकेत पुजारी.
रसिका हो, ह्या सुरेल मैफिलीमध्ये आता उपस्थिती लागणार आहे ती म्हणजे तालवाद्यांची. लातूरमध्ये राहून संगीताची सेवा करणारं एक कुटुंब, सोमवंशी घराणा, आणि या कुटुंबातील विशाल सोमवंशी हा युवक. मंडळी, घरामध्ये शहनाई सनाईचं वातावरण असताना तालवाद्यांचं शिक्षण घेऊन सोलापुरात येऊन सोलापूर विद्यापीठात प्राध्यापकी करणाऱ्या प्राध्यापक विशाल सोमवंशी सरांचं आता तबला वादन आपल्यासमोर होणार आहे. बनारस घराण्याच्या काही बंदिशी सादर करण्यासाठी मी आपल्यासमोर आमंत्रित करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संगीत विभागाचे प्राध्यापक विशाल सोमवंशी यांना. मंडळी, हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील एक दिग्गज आणि जयपूर घराण्याच्या अग्रणी गायिका म्हणून गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांचं नाव घेतलं जातं. त्यांनी गायलेल्या सहेलारे, म्हारो प्रणाम, अवघा रंग एक झाला आदी रचनांनी रसिकांच्या मनात कायमचं घर केलं. गायनाच्या व्यतिरिक्त प्रतिभावान गुरु म्हणूनही त्यांची ख्याती होती. त्यांच्या शिष्यांमध्ये माणिक भिडे, अश्विनी देशपांडे भिडे, आरती अंकलीकर आदी ख्यातनाम गायिकांचा समावेश होतो. किशोरीताईंनी केवळ जयपूर घराण्याच्या लकबी आणि बारकाव्यांचाच अभ्यास केला असं नाही, तर कालांतराने आपलं कौशल्य आणि ज्ञान यांचा संगम साधून एक नवीन शैलीही विकसित केली. त्यांच्या या नव्या शैलीत अन्य घराण्यांच्या बारकाव्यांचाही संगम आढळतो. त्यांनी संगीतावरील प्राचीन ग्रंथांचाही खूप अभ्यास केला. त्यांनी आपल्या गायनात जौनपुरी, पट्टबिहाग, अहिर भैरव या पारंपरिक रागांबरोबरच ठुमरी, भजन आणि ख्यालाचाही अगदी खुबीनं वापर केला. मंडळी, गानसरस्वती किशोरीताई आमोणकरांचा उल्लेख झालेलाच आहे, तर त्यांचं सहेलारे झालं नाही अशी मैफल नाही. म्हणूनच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या दीपसंध्या या कार्यक्रमामध्ये पुढचं पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो संगीत विभागाचे प्राध्यापक डॉक्टर आनंद धर्माधिकारी यांना, आणि त्यांना तबला साथ करण्यासाठी येत आहेत प्राध्यापक दीपक दाभाडे आणि हार्मोनियम साथ करतायत अमित साळोखे.
सगेला रे मिलनाय सगेला रे मिलनाय सगेला रे मिलनाय सगेला रे मिलनाय सप्त सुरन के वेद सुना जाए सगेला रे मिलनाय सप्त सुरन के वेद सुना रे सगेला रे सगेला सगेला रे सगेला रे सगेला रे सगेला सगेला सहेला 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 रे सहेला रे सहेला रे सहेला रे सहेला रे सहेला जन्म जन्म को संगन भूले 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 अब के मिले तो बिछुड़न जाए सगेला रे पगरे सारे गरे सा सगेला रे गबद बगबद बगबद सा सगेला रे गरे सारे गबद गबद बगद बगबद सा सगेला रे पगरे सारे गबद गबद सा सगेला रे गबद गबद सा सगेला रे सारे गबद गबद सा सगेला रे
जगेला रे जगेला रे जगेला रे जगेला रे मांगल्याचा, आनंदाचा, उत्साहाचा असा हा दिवाळी सण. मंडळी, खरं तर आपण सगळेच जण आबालवृद्ध दिवाळीची मोठ्या आतुरतेने वर्षभर वाट पाहतो, कारण हा आहे दीपोत्सव. जसं की म्हटलंच आहे, मार्गशीर्षातल्या दीर्घ रात्रींकडे जाताना दीपोत्सव साजरा करायचा म्हणजे मोठे दिवस दाखवणारं उत्तरायण पौषात जवळ येतं. आता रात्री मोठ्या आणि दिवस छोटा झालेला आहे मंडळी. थंडी पण हळूहळू वाढत चालली आहे. ही गुलाबी थंडी हळूहळू कडाक्याची होत जाते. जसे पिकांसाठी आनंदाचे दिवस आहेत, तसे त्वचा उलण्याचे, त्वचा फुटण्याचे हे दिवस. पण ह्या थंडीतल्या रात्री खूप मोठ्या असतात. सध्या कोरोनाचा हा काळ बहुतेक लोकांच्या आयुष्यात एक मोठी रात्र घेऊन आलाय. पण हरण्याचं काही कारण नाही मंडळी. कोरोना जसा आला, संकट जशी आली, ती धुडकावून लावण्याचं धाडस आजपर्यंत देवानं आपल्याला दिलेलं आहे. ते साहस मानवाने दाखवलेलं आहे. म्हणूनच स्पॅनिश फ्लू, प्लेग यासारख्या साथीसुद्धा पडून गेल्या. आणि आताही आपल्याला एकजुटीने उभं राहायचं आहे. एकमेकांसोबत स्वतःची आणि समाजाचीही काळजी घ्यायची आहे. मास्क वापरायचे आहेत, सॅनिटायझरचा वापर करायचा आहे. मंडळी, कोरोना कमी झालेला नाही आहे, तो गेलेलाही नाही आहे. आणि हाच संदेश दीपसंध्या या कार्यक्रमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आपल्याला सगळ्यांना देत आहे की शक्य असेल तितकं घरात राहा, काळजी घ्या, हात धुवा, लहान मुलं आणि घरातल्या थोरा मोठ्यांची विशेष काळजी घ्या. मंडळी, कारण हा कोरोनाचा काळ आपल्या सगळ्यांसाठीच अतिशय वेदनादायी आपली परीक्षा पाहणारा आहे. दीपसंध्या या कार्यक्रमामध्ये पुढचं पुष्प गुंफण्यासाठी मी आमंत्रित करतो पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या संगीत विभागातील तबला या विषयाचे प्राध्यापक दीपक दाभाडे यांना. ते आपल्यासमोर सादर करतायत त्रिताल.
ही दिवाळी आहे कृतज्ञतेची. ज्यांनी आपल्याला ह्या कठीण काळात साथ दिली त्या आपल्या आप्तेष्टांप्रती कृतज्ञ राहण्याची. ज्या परमेश्वरानं आपल्याला जीवित ठेवलं त्या परमेश्वराप्रती कृतज्ञ राहण्याची. प्राणवायूचा अविरत पुरवठा करणाऱ्या निसर्गाप्रती कृतज्ञ राहण्याची. आणि जो आधार, जी आपुलकी आपल्याला कठीण प्रसंगात मिळाली, तोच आधार, तीच आपुलकी आपण इतरांना देण्याची, एक पणती त्यांच्याही अंगणात लावण्याची. खरं तर ज्यांनी आपले जीवलग गमावले अशा एका तरी आयुष्यात किंचितचा उजेड पसरवण्याची वेगळी, खरंच वेगळ्या अर्थाने वेगळी आहे ही दिवाळी. म्हणूनच पोलीस कर्मचारी, वैद्य, डॉक्टर्स आणि सगळेच कोरोना वॉरियर्स ज्यांनी ह्या कोरोनाला आपल्यापर्यंत येऊ नाही दिलं किंवा आला आपल्यापर्यंत तरी आपल्याला त्यातून सही सलामत बचावलं, बाहेर काढलं, त्या सगळ्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याची, ऋण व्यक्त करण्याची ही यंदाची दिवाळी. म्हणूनच मित्रहो, आपण सगळेच जण प्रयत्न करूया आपल्या जवळच्या कुणाही एका कोरोना वॉरियरला आपलंसं करूया, त्याच्या चेहऱ्यावर एक स्मित आणूया. रसिक हो, याच विचाराबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा दीपसंध्या हा कार्यक्रम समारोपाच्या दिशेने येतोय. म्हणूनच ह्या कार्यक्रमाची सांगता भैरवीने करण्यासाठी मी आमंत्रित करतो प्राध्यापक डॉक्टर आनंद धर्माधिकारी यांना. त्यांना तबला साथ करतायत प्राध्यापक दीपक दाभाडे आणि हार्मोनियमवर साथ करतायत श्रीयुत अमित साळोखे. आ
नाही रे हा बरजोरी नाही रे हा बरजोरी नाही रे हा बरजोरी नाही रे हा बरजोरी नाही पणे आवरण मोरी गगरी गिराई करकिल राय हा बरजोरी नाही रे नाही रे हा बरजोरी नाही रे हा बरजोरी नाही रे काय पणे आवरण गगरी गिराई करकिल राय हा बरजोरी बरजोरी नाही रे हा बरजोरी नाही रे हा बरजोरी बरजोरी नाही रे नाही रे नाही रे जमुना के तट पर गौवे चरावत गौवे चरावत जमुना के तट पर 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 गौवे चरावत माताए पूरी नगरी पूरी करके नाई नाही रे रसिकांनो, याचबरोबर आपण कार्यक्रमाच्या समारोपाकडे चाललेलो आहोत आणि मी आमंत्रित करतो माझे सहकारी प्राध्यापक गणेश शिंदे सरांना की त्यांनी या कार्यक्रमासाठी आभार प्रदर्शन व्यक्त करावं. नमस्कार. कौमी एकता दिनानिमित्त ललित कला व कला संकुल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आयोजित सांस्कृतिक एकता आणि दीपसंध्या या कार्यक्रमाचे
अध्यक्षीय स्थान भूषवले म्हणून मी सर्वप्रथम विद्यापीठाच्या कुलगुरू माननीय डॉक्टर प्राध्यापक मृणालिनी फडणवीस मॅडम यांचे मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉक्टर प्राध्यापक देवेंद्रनाथ मिश्रा सर, तसेच विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर प्राध्यापक विकास घुटे सर, विद्यापीठाचे वित्त व लेखाधिकारी डॉक्टर श्रेणिक शहा सर आणि अधिष्ठाता कदम सर, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. आम्हाला हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी फार मनापासून नेहमीच पाठबळ देणाऱ्या आमच्या संकुलाच्या संचालक डॉक्टर प्राध्यापक माया पाटील मॅडम यांचे मी मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे हा ऑनलाईन कार्यक्रम बघण्यासाठी जे तांत्रिक सहाय्य आम्हाला पुरवलं आहे ते प्राध्यापक गार्डी सर, प्राध्यापक राऊत सर, भस्के सर आणि कांबळे सर, या सगळ्यांचे मी मनापासून आभार मानतो. तसेच हा कार्यक्रम आयोजित करण्यासाठी ज्यांनी खूप नियोजन केलं ते आमच्या संकुलांचे सगळे प्राध्यापक आणि इतर कर्मचारी, या सगळ्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो. खूप असल्यामुळे सगळ्यांचा नामोल्लेख शक्य नाही, म्हणून मी सगळ्यांचेच मनापासून आभार मानतो. तसेच या कार्यक्रमामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला त्यांचे तर अगदी मनापासून आभार मानतो. या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले सगळे रसिक प्रेक्षक मायबाप यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानतो आणि मान्यवरांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.